गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळी सकाळी उठून सर्वात आधी मी घेतली साबुदाणा खिचडी बनवायला. एक ट्रिक आहे सांगते तुम्हाला, त्यामुळे साबुदाणा एकदम लुसलुशीत होतो. मी काय करते माहिती आहे का, एका वाटीत थोडं पाणी ठेवते आणि साबुदाणा त्याच्या वाफेने फुलतो, एकदम मऊ दाणेदार होतो. खिचडीनंतर लगेचच जेवण सुरू केलं. साईड बाय साईड माझी कामं चालूच होती. आजच्या मेनूमध्ये माझी फेवरेट हरभऱ्याची भाजी होती आणि भाकरीसोबत खूपच छान लागते ही भाकरी, हरभऱ्याची भाजी आणि पुन्हा दही. तर अशी मी इथे भाजी केली. भाजीची रेसिपी मी पूर्ण डिटेलमध्ये नाही सांगत, पण जे काही व्हिडिओमध्ये दिसते अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. म्हणजे इथे मी शेंगदाण्याचं कूट, लसूण आणि मिरची, हिरवी मिरची असं घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने ही भाजी स्वच्छ धुवून चिरून त्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि वाफेवरच याला चांगलं शिजू दिलेलं आहे. त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळी आम्ही थोडंसं बाहेर गेलो. शेजारीच एक बाळूमामाचं मंदिर आहे, आज तिथेच दर्शनाला गेलो. प्रसाद घेतला. खूपच गर्दी होती, पण वातावरण खूप शांत आणि सकारात्मक होतं. मंदिराजवळच मिकी माऊससारखी राईड होती. ओजस म्हणत होता, मला बसायचं आहे, पण मला थोडी भीती वाटत होती, कारण राईड खूपच उंच होती. पण तो काही घाबरत नव्हता, असा हळूहळू चालत होता त्याच्यावरून, म्हणजे चढत होता त्याच्यावरून. त्यानंतर प्रसाद वगैरे आम्ही तिथे घेतला आणि असं संपवला आम्ही आजचा दिवस. चलो बाय.